नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. पण आज आहे रविवार, मार्केटचा श्री गणेशा. तर या सदरामध्ये आपण वेगवेगळ्या संकल्पना समजावून घेत असतो. गेले 3 शनिवार रविवार आपण फायनान्शियल रेशो समजावून घेतो आहे. ते रेशो समजावून घेत असताना मी तुम्हाला सांगितलं आहे की या रेशोचा असा काही उपयोग नसतो. ह्या रेशोचा उपयोग तुम्ही तुलना करण्यासाठी करायचा असतो. एकाच सेक्टरमधल्या वेगवेगळ्या कंपन्यांची आणि कंपन्यांचे शेअर, त्याचे भाव, त्या कंपन्यांची कार्यक्षमता याची तुलना करण्यासाठी या रेशोचा उपयोग होतो. पण ही तुलना करत असताना एक छोटी कंपनी आणि एक मोठी कंपनी अशी तुलना करायची नाही, तर स्केल पण बघायचं आणि सेक्टर पण बघायचा आणि मग तुलना तुम्हाला करायची आहे. शनिवारच्या भागामध्ये आपण बँकिंग इंडस्ट्री किंवा बँकिंग सेक्टरच्या संबंधातला कासा रेशो बघितला होता. आता आज आपण जो रेशो बघणार आहोत तो प्रोव्हिजन कव्हरेज रेशो बघणार आहोत. तुम्ही म्हणाल ही काय भानगड आहे? तर बँकांचे नेहमी आपण काय बघतो? तर NPA बघतो. NPA म्हणजे काय? तर नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स. म्हणजे बँका लोन देतात, ती सगळीच्या सगळी दिलेली लोन वसूल होतात का? रिकव्हर होतात का? तर नाही. काही लोन बुडतात, काही लोन वसूल होतील की वसूल होणार नाहीत अशी शंका असते. सगळीच लोन काही वसूल होत नाहीत. काही लोन काही प्रमाणात वसूल होतात, काही प्रमाणात वसूल व्हायची राहतात. तर अशा NPAसाठी बँक काही प्रोव्हिजन करत असते. तर ही बँकेने जी प्रोव्हिजन केली असेल ती 70% प्रोव्हिजन केली असेल तर अर्थात हे चांगला आहे हा रेशो असं समजलं जातं. आता जी बुडणारी कर्ज आहेत त्याची प्रोव्हिजन केलेली नसते. एक ग्रॉस NPA असतात आणि एक नेट NPA असतात. म्हणजे ज्या बुडणाऱ्या कर्जासाठी प्रोव्हिजन केलेली आहे आणि प्रोव्हिजन केलेली नाही असे टोटलचे NPA होणार असतात, त्याला आपण ग्रॉस NPA असं म्हणतो. आणि ज्या कर्जाची प्रोव्हिजन केलेली नाही त्याला नेट NPA असं म्हणतो. आता NPA तरी बाबा हे कर्ज बुडलं असं केव्हा ठरवलं जातं? किंवा हे बुडीत गेलेलं कर्ज आहे असं तरी कधी ठरवलं जातं? तर 3 महिन्यापर्यंतचं व्याज तुम्ही जर भरलं नाहीत तर ते NPA असं जाहीर केलं जातं. आता हे NPA जर खूप जास्त प्रमाणात असतील तर ॲसेट क्वालिटी खराब आहे हा शब्द तुम्ही TV वर ऐकला असेल. तर हा ॲसेट क्वालिटी रेशो यांचा जो आहे तो खराब आहे. म्हणजेच बुडीत गेलेल्या कर्जाची संख्या जास्त आहे. आणि मग बघितलं जातं की बँकेने त्याच्यासाठी प्रोव्हिजन किती केली आहे. तर चांगल्यापैकी जर प्रोव्हिजन केली असेल तर मग हे कर्ज बुडलं तरीही बँकेला धोका होणार नाही, कारण बँकेने त्या पैशाची व्यवस्था केली आहे. म्हणजे एखादं कुटुंब जसं कोणाकडून तरी कर्ज घेत आहे किंवा महिनाभर आपण काही घेत आहे तर त्या माणसाला या तारखेला पैसे द्यायचे, तर त्याच्यासाठी
पैशाची आधी तरतूद करून ठेवतो, तशीच तरतूद या फिनान्स ऑर्गनायझेशन्स करत असतात. तर हे बाबा कर्ज बुडीत गेलं तर काय, तर त्याच्यासाठी ते काही त्यांच्या प्रॉफिटमधला हिस्सा राखून ठेवत असतात. तर तशी त्यांनी किती प्रोव्हिजन केली आहे याला आपण, म्हणजेच त्या प्रोव्हिजननी किती हिस्सा कव्हर होतो आहे. आता समजा 100 रुपयाचं लोन आहे, ते बुडणार असेल आणि त्याच्यासाठी 80 रुपयाची प्रोव्हिजन केली आहे, म्हणजे मग बँकेला काळजी करण्याचं कारण नाही. 70 रुपयाची प्रोव्हिजन केली आहे, तर 70% किंवा 70%च्या वर प्रोव्हिजन केली असेल तर ती प्रोव्हिजन चांगली केली आहे असं मानलं जातं. आणि हा प्रोव्हिजन कव्हरेज रेशोसुद्धा चांगला आहे असं धरलं जातं. बँका रिझल्टच्या वेळेला प्रोव्हिजन कव्हरेज रेशो किती आहे, प्रोव्हिजन किती केले आहेत हे सांगत असतात. पुढच्या शनिवार रविवारही आपण काही असेच बँकिंगच्या संदर्भातले रेशो पाहूया. नमस्ते.